आपण कधी लक्ष दिलं आहे का? आपल्या आयुष्यातील जवळजवळ 90% चिंता अशा असतात ज्या प्रत्यक्षात कधीच घडत नाहीत. तरीसुद्धा आपण त्या सतत आपल्या मनात फिरवत राहतो. जणू एखादी जुनी फिल्म पुन्हा पुन्हा चालू असावी, जी आपल्याला शांतपणे जगूच देत नाही. विचार करा, जर आपण या निरर्थक चिंतांपासून मुक्त झालो तर आपलं मन किती हलकं, शांत आणि आनंदी होईल. जपानचे झेन मास्टर शुन्यो मासुनो सांगतात, चिंता करणे थांबवा, कारण चिंता कोणतीही समस्या सोडवत नाही, उलट ती अधिक मोठी करते. त्यांचा विश्वास आहे की जेव्हा आपण वर्तमान क्षण पूर्णपणे जगायला शिकतो तेव्हा भविष्याची अनिश्चितता आपल्याला घाबरवणं थांबवते. डोंट वरी ही पुस्तक आपल्याला शिकवते की छोट्या छोट्या सवयी, मानसिक शिस्त आणि झेनच्या साध्या तत्वांद्वारे आपण मनावरील ओझं कसं उतरवू शकतो. हे केवळ पॉझिटिव्ह थिंकिंग नाही, तर आतून मुक्त करणारी जीवनशैली आहे. तर चला या प्रवासाची सुरुवात करूया. अध्याय 1, द पॉवर ऑफ नाऊ. मित्रांनो, आयुष्यातला सर्वात मोठा संघर्ष असतो आपल्या चिंतेशी. आपण कधी विचार केला आहे का की आपल्या चिंतेचं खरं कारण काय असतं? बहुतांश वेळा आपण भविष्यासंबंधी असलेल्या भीतीमुळे चिंतेच्या जाळ्यात अडकतो. ही भीती अनोळखी, अनिश्चित आणि अनेकदा पूर्णपणे अवास्तव असते. तरीही आपण ती मनात पुन्हा पुन्हा फिरवत राहतो, जणू एखादी वाईट सवय जी आपल्याला शांतपणे जगूच देत नाही. झेन मास्टर शुन्यो मासुमो अतिशय साध्या पण खोल शब्दांत सांगतात की आयुष्यातील सर्वात मोठं सत्य म्हणजे खरं आयुष्य फक्त आत्तामध्येच आहे. होय, प्रत्येक अनुभव, प्रत्येक आनंद, प्रत्येक दुःख आणि प्रत्येक संधी इथेच आणि आत्ताच अस्तित्वात आहे. पण तरीही आपण हे सत्य विसरतो का? आपलं मन सतत भूतकाळातील चुकांमध्ये किंवा भविष्याच्या अनिश्चिततेत का अडकून राहतं? याचं कारण म्हणजे आपलं मन अज्ञात आणि भीतीदायक शक्यतांना घाबरतं. जेव्हा आपण भविष्याचा विचार करतो तेव्हा आपलं मन कल्पनांच्या जगात जातं आणि बहुतांश वेळा वाईटच विचार करतं. जर मी अपयशी ठरलो तर? नोकरी गेली तर? आजार झाला तर? हे प्रश्न मनात घर करून चिंतेचा डोंगर उभा करतात. पण झेन शिकवण आपल्याला एक मोठी गोष्ट सांगते. भविष्य अजून आलेलंच नाही, ते केवळ शक्यता आहेत, निश्चितता नाही. म्हणून त्या शक्यतांबद्दल चिंता करणे, घाबरणे पूर्णपणे व्यर्थ आहे. जर आपण आपलं संपूर्ण लक्ष आणि ऊर्जा वर्तमान क्षणावर केंद्रित केली तर काय होईल? जेव्हा आपण आपल्या श्वासांमध्ये, कामात, अनुभवांत पूर्णपणे गुंततो तेव्हा मनात एक विलक्षण शांतता निर्माण होते आणि चिंतेची आग विझते. मासुनो सांगतात की चिंता कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे माइंडफुलनेस, म्हणजे पूर्ण जागरूकतेने वर्तमानात जगणं. सकाळी उठताना प्रत्येक श्वास जाणवा, जेवताना प्रत्येक चव अनुभव करा, चालताना आजूबाजूचं निरीक्षण करा, पहा, ऐका, अनुभवा. हा सराव मनाला चिंतेपासून मुक्त करतो. भविष्यासाठी तयारी करणे आवश्यक आहे, हे बरोबर आहे, पण तयारी म्हणजे चिंता नाही. तयारी म्हणजे आत्ताच्या क्षणात पूर्ण प्रामाणिकपणे आणि जागरूकतेने काम करणं. जेव्हा आपण आत्तामध्ये 100% देतो तेव्हा भविष्यही आपोआप मजबूत होतं. झेनमधील एक सुंदर म्हण सांगते, जर तुम्ही उद्याबद्दल चिंता करत आहात तर आजचं सौभाग्य गमावत आहात. चिंता आपल्या वर्तमानातील आनंद चोरून घेते. म्हणून चिंता सोडणं म्हणजे मनाला वर्तमानात आणणं. मन जेव्हा भटकतं तेव्हा त्याला प्रेमाने परत आणा. श्वासांवर लक्ष ठेवा, हृदयाची धडधड ऐका. या छोट्या सवयी चमत्कार घडवू शकतात. एकदा मास्टरने आपल्या शिष्याला विचारलं, सर्वात मोठं वरदान कोणतं? शिष्य म्हणाला, ज्ञान, संपत्ती, शक्ती. पण मास्टर हसत म्हणाले, हा आत्ताचा क्षण. कारण याच क्षणात आपण विचार करू शकतो, कृती करू शकतो, बदल घडवू शकतो आणि आनंदी राहू शकतो. जेव्हा आपण चिंतेपासून मुक्त होतो तेव्हा आपली विचारशक्ती तीव्र होते, ऊर्जा वाढते आणि आयुष्यात आनंद आपोआप येऊ लागतो. म्हणून मित्रांनो, आत्ताचा क्षण पकडा, पूर्ण मनाने जगा आणि चिंता मागे सोडा. पॉवर ऑफ नाऊ हीच तुमच्या आयुष्याची खरी ताकद आहे. चिंता राहणार नाही आणि आपण आनंदी राहू असे आपल्याला वाटते, पण वास्तव असे आहे की आपल्या हातात नियंत्रणाचा फक्त एक छोटासा भाग असतो. जरा विचार करा, किती वेळा तुम्ही एखादी गोष्ट किंवा परिस्थिती पूर्णपणे तुमच्या इच्छेप्रमाणे व्हावी यासाठी प्रयत्न केले असतील, पण तरीही काही ना काही असे घडलेच असेल जे तुमच्या नियंत्रणाबाहेरचं होतं. उदाहरणार्थ, ट्रॅफिकमध्ये अडकणे, कुणाची तब्येत अचानक बिघडणे, नोकरीतील ताण अचानक वाढणे किंवा एखाद्या नात्यात नकळत निर्माण झालेला संघर्ष. या सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात, तरीसुद्धा आपण त्यांच्याबद्दल इतकी चिंता करतो की आपली संपूर्ण ऊर्जा खर्च होते. शुन्यो मासुनो सांगतात की ज्या गोष्टी आपण नियंत्रित करू शकत नाही त्या सोडून दिल्यावरच आपल्या जीवनात खरी शांती येते.
हे समजून घेणे फार गरजेचे आहे की चिंता तेव्हा वाढते जेव्हा आपण स्वतःलाच फसवतो, म्हणजे आपण सगळं काही नियंत्रित करू शकतो असा समज करून घेतो. जेव्हा एखादी परिस्थिती आपल्या नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा आपले मन घाबरते, अस्वस्थ होते आणि चिंतेने भरून जाते. पण झेन मास्टर्स सांगतात की नियंत्रण सोडणे म्हणजे हार मानणे नव्हे, तर परिस्थिती शहाणपणाने स्वीकारणे होय. हे एक मानसिक आणि भावनिक साधनाच आहे. जेव्हा तुम्ही हे शिकता की प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवणे शक्य नाही, तेव्हा तुम्ही तुमची ऊर्जा योग्य दिशेने वापरायला सुरुवात करता. नकळत असलेली भीती आणि चिंता कमी होते आणि जीवन अधिक सहज व आनंदी बनते. आता तुम्हाला वाटत असेल, पण कसे सोडायचे? आयुष्यात इतकी अनिश्चितता असताना आपण हात मागे घ्यायचे का? उत्तर आहे नाही. प्रयत्न सुरू ठेवा, पूर्ण मेहनत घ्या, पण निकालाबाबत थोडीशी सैल भूमिका ठेवा. जसं शून्यो मासुनो म्हणतात, तुमचे कर्म करा पण परिणामाबद्दल अति ताण घेऊ नका. म्हणजे कामावर पूर्ण लक्ष द्या, पण निकालाबद्दलची चिंता आणि घालमेल सोडून द्या. विचार करा, पाऊस थांबवण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? तुम्ही फक्त भिजाल, पण छत्री घेऊन बाहेर पडलात तर पावसापासून संरक्षण मिळेल. तसंच आयुष्यात काही गोष्टी आपण बदलू शकत नाही, त्यांना स्वीकारणे हीच आपली खरी ताकद आहे. मासुनो यांच्या मते नियंत्रण सोडणे म्हणजे अनिश्चिततेला कवटाळणे, परिस्थितीशी सहज होणे आणि बदलता न येणाऱ्या गोष्टींपासून मन मुक्त करणे. असे केल्यावर चिंता कमी होते आणि आपण आतून अधिक मजबूत होतो. इथे एक छोटासा अभ्यास आहे जो मासुनो मास्टर आपल्या शिष्यांना देतात. दररोज काही मिनिटे श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि मनात म्हणा, मी त्या गोष्टी सोडून देते ज्या मी नियंत्रित करू शकत नाही. हा सराव हळूहळू मेंदूला शिकवतो की प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते आणि जशी ही समज वाढते तशी चिंता आपोआप कमी होते. मित्रांनो, आयुष्यात नियंत्रण सोडायला शिकणे ही कमजोरी नसून मोठी ताकद आहे. ते तुम्हाला मानसिक स्वातंत्र्य देते, मन हलके करते आणि आयुष्यातील चढ-उतारांना सामोरे जाण्यास तयार करते. लक्षात ठेवा, चिंता आणि ताण तुमची ऊर्जा चोरून घेतात, तर नियंत्रण सोडणे तुम्हाला शांती आणि आनंदाकडे घेऊन जाते. चला तर आजपासून एक संकल्प घेऊया. माझ्या नियंत्रणाबाहेरील गोष्टी मी स्वीकारते आणि माझ्या मनाला शांती देते. अध्याय 3. साधेपणाची कला, दी आर्ट ऑफ सिम्प्लिसिटी. मित्रांनो, कधी तुम्हाला असे वाटले आहे का की आयुष्य खूप जड, गुंतागुंतीचे आणि समस्यांनी भरलेले आहे? विचार करा, आयुष्य खरंच इतकं गुंतागुंतीचे आहे की आपणच ते तसं बनवतो? शून्यो मासुनो यांच्या डोंट वरी या पुस्तकात एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. जितकं आपलं आयुष्य गुंतागुंतीचं, तितकी चिंता जास्त. म्हणजेच आपण जीवन जास्त क्लिष्ट केलं की मन अस्वस्थ होतं. मासुनो मास्टर्स सांगतात की आयुष्यात साधेपणा स्वीकारणं हीच खरी कला आहे. साधेपणा म्हणजे जीवन सोपं करणं, गरजेच्या गोष्टींवर लक्ष देणं आणि अनावश्यक गोष्टींची चिंता सोडणं. आजच्या धावपळीच्या जगात आपण इतके गुंतलेलो असतो की छोटे छोटे कामही डोंगरासारखे वाटतात. इच्छा वाढत जातात, अधिक पैसा, अधिक वस्तू, अधिक काम. या शर्यतीत आपण स्वतःलाच हरवतो आणि मनात अस्वस्थता आणि चिंता वाढते. पण झेन शिकवण सांगते, कमीमध्ये समाधान शोधा. जेव्हा तुम्ही आयुष्यातून अनावश्यक गोष्टी काढून टाकता आणि फक्त खरंच महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष देता, तेव्हा मन आपोआप शांत होतं. स्वच्छ साधं खोलीत जसा तुम्हाला आराम वाटतो, तसंच मन आणि आयुष्य साधं झालं की चिंता कमी होते. साधेपणा म्हणजे फक्त बाह्य वस्तू कमी करणं नव्हे, तर विचार आणि भावना स्वच्छ करणंही होय. दररोज एक अशी गोष्ट आयुष्यातून काढून टाका जी गरजेची नाही किंवा ताण देते. हा छोटासा बदल तुमच्या जीवनात मोठी शांती घेऊन येईल. साधेपणातच आयुष्याची खरी शांती आणि आनंद दडलेला आहे. अध्याय 4. अनित्यता स्वीकारा. या जगात एकच गोष्ट कायम नाही, दुःख नाही, सुख नाही, नाती नाहीत, समस्या नाहीत, सगळं बदलतं. हेच जीवनाचं सत्य आहे. आपण गोष्टी कायमस्वरूपी आहेत असा समज करून घेतो आणि बदल झाला की चिंता, ताण आणि दुःख वाढतं. पण जर आपण समजून घेतलं की सगळं बदलत असतं, तर दुःखातही आशा मिळते आणि आनंदातही जागरूकता येते. दुःख येईल तेव्हा लक्षात ठेवा, हेही निघून जाईल. आनंद येईल तेव्हा तो पूर्ण जगा, पण धरून ठेकू नका. आनंद नदीसारखा आहे, वाहू द्या. अनित्यता स्वीकारणं हेच खरी मानसिक शांतीचं दार आहे. आपण प्रत्येक गोष्ट फक्त एका क्षणाच्या रूपात पाहायला शिकतो. आता प्रश्न असा येतो की हे आपण आपल्या जीवनात कसे स्वीकारायचे? पहिला टप्पा म्हणजे प्रत्येक क्षण स्वीकारणे. जेव्हा दुःख येईल किंवा आनंद येईल, तेव्हा त्याला मनापासून स्वीकारा. लढा न देता, विरोध न करता, फक्त हे समजून घ्या की हा एक क्षण आहे जो पुढे निघून जाणार आहे. दुसरा टप्पा म्हणजे मनाला हळूहळू या सवयीची जाणीव करून देणे की काहीही कायमस्वरूपी नसते.
एखादी गोष्ट मिळाली तर तिला घट्ट पकडण्याचा प्रयत्न करू नका आणि एखादी गोष्ट निघून गेली तर तिला सोडून देण्याचा सराव करा. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे स्वतःला या सत्याशी जोडणे की बदल हा जीवनाचा नियम आहे. सूर्य उगवतो आणि मावळतो, ऋतू बदलतात, झाडे फुलतात आणि कोमेजतात. सगळं काही सतत बदलत असतं. तुम्हीही या निसर्गाचाच एक भाग आहात. जेव्हा तुम्ही ही गोष्ट खोलवर समजून घ्याल तेव्हा तुमचं मन शांत होईल. मित्रांनो, चिंतेचं मूळ कारण हेच आहे की आपण आपलं मन अडकवून ठेवतो, कधी एखादी गोष्ट धरून ठेवण्याच्या प्रयत्नात, कधी ती गमावण्याच्या भीतीत. पण जेव्हा आपण अनित्यता स्वीकारतो तेव्हा स्वतःला या मायेच्या जगात मुक्त करतो. झेन मास्टर सांगतात की जीवनात कुठेही स्थैर्य नाही, सगळं काही वाहत असतं. या प्रवाहासोबत वाहायला शिका, त्याच्या विरुद्ध लढू नका. चला तर आजपासून ही सत्यता आपल्या जीवनात स्वीकारूया, आपली चिंता कमी करूया. प्रत्येक क्षणाला, चांगला असो किंवा वाईट, मनापासून स्वीकारूया, कारण हाच मानसिक शांती आणि खऱ्या आनंदाचा मार्ग आहे. लक्षात ठेवा, तुमचं दुःखही निघून जाईल आणि तुमचा आनंदही पुढे जाईल, पण या अनुभवातून तुम्ही जे शिकाल तीच तुमची खरी ताकद बनेल. म्हणून मन उघडा, मन शांत करा आणि अनित्यता स्वीकारा. हे तुमचे जीवन बदलू शकतं. अध्याय 5, माइंडफुलनेसचा सराव. प्रॅक्टिस माइंडफुलनेस. मित्रांनो, कधी तुम्ही विचार केला आहे का की आपल्या चिंता आणि ताणाचं सर्वात मोठं कारण काय आहे? आपलं मन सतत भूतकाळात अडकलेलं असतं किंवा भविष्यातील चिंतेत हरवलेलं असतं. कधी आपण गेलेल्या दिवसांच्या चुका आणि दुःख आठवत बसतो, तर कधी येणाऱ्या उद्याच्या अनिश्चिततेची भीती मनाला ग्रासते. पण मासुनो झेन आपल्याला एक अमूल्य शिकवण देतात. माइंडफुलनेस म्हणजेच पूर्णपणे वर्तमान क्षणात जागरूक राहणे. जेव्हा आपण आपल्या आत्ताच्या अनुभवांवर, श्वासावर, इंद्रियांवर आणि मनावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा चिंतेचा गोंधळ थांबतो. माइंडफुलनेस म्हणजे कोणताही न्याय न करता जे चालू आहे ते तसेच स्वीकारणे आणि अनुभवणे. जरा विचार करा, जर तुम्ही दिवसातील प्रत्येक क्षण पूर्णपणे अनुभवू शकलात तर? तुमचा श्वास कसा चालतो, पाय जमिनीला कसे स्पर्श करतात, आजूबाजूचे आवाज, त्वचेवर जाणवणारी हवा, हे सगळं जाणवलं तर तुमचं मन आतल्या शांततेशी जोडलं जाईल. मासुनो झेन सांगतात की माइंडफुलनेस हा काही मोठा किंवा कठीण सराव नाही, तो रोज थोड्या थोड्या सरावाने विकसित होतो. उदाहरणार्थ, सकाळी उठल्यावर श्वास जाणवणे, जेवताना पूर्णपणे चवीत रमणे, चालताना प्रत्येक पावलाकडे लक्ष देणे. हा सराव मनाला धावपळीमधून बाहेर काढून आत्ताच्या क्षणात आणतो आणि जेव्हा मन वर्तमानात असतं तेव्हा चिंतेची जागा शांती घेते. चला, एक छोटासा सराव करूया. डोळे बंद करा, खोल श्वास घ्या आणि हवा नाकातून आत कशी येते व बाहेर कशी जाते ते जाणवा. हेच माइंडफुलनेस आहे. यामुळे तुम्हाला स्वतःला स्थिर आणि सुरक्षित वाटू लागेल आणि चिंता हळूहळू कमी होईल. माइंडफुलनेस म्हणजे कोणताही न्याय न करता जे चालू आहे ते तसेच स्वीकारणे आणि अनुभवणे. जरा विचार करा, जर तुम्ही दिवसातील प्रत्येक क्षण पूर्णपणे अनुभवू शकलात तर? तुमचा श्वास कसा चालतो, पाय जमिनीला कसे स्पर्श करतात, आजूबाजूचे आवाज, त्वचेवर जाणवणारी हवा, हे सगळं जाणवलं तर तुमचं मन आतल्या शांततेशी जोडलं जाईल. मासुनो झेन सांगतात की माइंडफुलनेस हा काही मोठा किंवा कठीण सराव नाही, तो रोज थोड्या थोड्या सरावाने विकसित होतो. उदाहरणार्थ, सकाळी उठल्यावर श्वास जाणवणे, जेवताना पूर्णपणे चवीत रमणे, चालताना प्रत्येक पावलाकडे लक्ष देणे. हा सराव मनाला धावपळीमधून बाहेर काढून आत्ताच्या क्षणात आणतो आणि जेव्हा मन वर्तमानात असतं तेव्हा चिंतेची जागा शांती घेते. चला, एक छोटासा सराव करूया. डोळे बंद करा, खोल श्वास घ्या आणि हवा नाकातून आत कशी येते व बाहेर कशी जाते ते जाणवा. हेच माइंडफुलनेस आहे. यामुळे तुम्हाला स्वतःला स्थिर आणि सुरक्षित वाटू लागेल आणि चिंता हळूहळू कमी होईल. माइंडफुलनेस तुम्हाला विचारांच्या गुंत्यातून बाहेर काढतो. मन भूतकाळात किंवा भविष्यात अडकले की तुम्ही ते परत वर्तमानात आणू शकता. मासुनो झेन म्हणतात की माइंडफुलनेसची सर्वात मोठी ताकद म्हणजे ती तुम्हाला स्वतःला समजून घेण्याची संधी देते. तेव्हा कळतं की चिंता, नकारात्मक विचार आणि भावना क्षणिक आहेत, कायमस्वरूपी नाहीत, त्या देखील निघून जातात. मग प्रश्न येतो, माइंडफुलनेसनी सगळी चिंता संपते का? उत्तर आहे हो. नियमित सरावाने आपण चिंतेवर नियंत्रण मिळवू शकतो, तिला आपल्यावर हावी होऊ देत नाही. म्हणून मित्रांनो, दैनंदिन जीवनात माइंडफुलनेस आणण्यासाठी छोटे पाऊल उचला. सुरुवात फक्त 1 मिनिटापासून करा आणि हळूहळू वाढवा. जसा सराव वाढेल तशी चिंता कमी होईल,
मन शांत होईल आणि जीवनात नवी ऊर्जा येईल. लक्षात ठेवा, जेव्हा आपण पूर्णपणे या क्षणात जगतो तेव्हा जीवनाची खरी खोली आणि सुंदरता अनुभवतो आणि हीच जागरूकता आपल्याला चिंतेपासून मुक्त करते. अध्याय 6. करुणा जोपासा. कल्टिवेट कंपॅशन. मित्रांनो, कधी लक्षात आलं आहे का की कधीकधी आपली चिंता फक्त आपल्या समस्यांमुळे नाही तर इतरांच्या दुःखामुळेही वाढते? हे खरं आहे. मासुनो झेन सांगतात की चिंता फक्त स्वतःपुरती मर्यादित नसते. जेव्हा आपण इतरांच्या वेदना, अडचणी आणि दुःख अनुभवतो तेव्हा आपलाही ताण वाढतो. पण इथे एक मोठं रहस्य दडलेलं आहे. जेव्हा आपण दयाळू आणि करुणावान बनतो तेव्हा आपली चिंता कमी होते. दया आणि करुणा मनाचा विस्तार करतात आणि ताण वितळवून टाकतात. मासुनो झेन सांगतात की दया ही फक्त इतरांसाठी नाही तर स्वतःसाठीही एक वरदान आहे. जेव्हा आपण मन उघडतो, इतरांना समजून घेतो, मदत करतो, तेव्हा आपल्यालाही आतून शांती आणि आनंद मिळतो. कल्पना करा, तुमचा एखादा जवळचा व्यक्ती अडचणीत आहे. तुम्ही त्याचं ऐकून घेता, त्याला आधार देता, तेव्हा तुम्ही फक्त त्याची मदत करत नाही तर स्वतःचं मनही हलकं करता. कारण करुणा चिंता आणि भीती दूर करते. करुणा म्हणजे स्वतःच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणं नव्हे, तर मन इतकं विशाल करणं की त्यात आपल्या वेदना आणि इतरांच्या दोन्ही वेदनांसाठी जागा असावी. मासुनो झेन यांची मोठी शिकवण अशी आहे की जेव्हा आपण इतरांसाठी सहानुभूती आणि मदतीचा हात पुढे करतो तेव्हा आपलाही ताण शांत होतो आणि मनात संतुलन निर्माण होतं. करुणा वाढवायची असेल तर मार्ग सोपा आहे. लोकांचं ऐका, मदत करा, त्यांच्या दुःखाला समजून घ्या. कधी एक छोटीशी स्मितहास्य, आधार देणारा शब्द किंवा प्रेमळ स्पर्शही एखाद्याचा दिवस बदलू शकतो. मासुनो झेन सांगतात की करुणेचा सराव रोज करता येतो, मग तो फॅमिलीसाठी असो, फ्रेंड्ससाठी असो किंवा अनोळखी व्यक्तीसाठीही. यामुळे फक्त समोरच्या व्यक्तीचीच मदत होत नाही तर आपलं मनही फुलून येतं. ही सकारात्मक ऊर्जा तुमची चिंता दूर पळवते आणि तुम्हाला मानसिक शांतीचा अनुभव देते. मित्रांनो, मासुनो झेन यांची ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही इतरांसाठी आपलं मन उघडता तेव्हा तुमचं स्वतःचं मनही मोकळं होतं. हे मोकळेपणच तुमची चिंता कमी करतं आणि तुमचं जीवन आनंदाने भरून टाकतं. म्हणून आजपासूनच आपलं मन विशाल करा. इतरांसाठी करुणा आणि करुणेचा सराव करा. पहा कशी तुमची चिंता हळूहळू आपोआप कमी होत जाते आणि जीवनात शांतीचा अनुभव वाढतो. लक्षात ठेवा, जीवन म्हणजे फक्त स्वतःसाठी जगणं नाही तर इतरांसाठीही काहीतरी करणं होय. दया आणि करुणेची ही ताकद तुमच्या मनाची सर्वात मोठी मैत्रीण बनू शकते. अध्याय 7. स्वतःला स्वीकारा. ॲक्सेप्ट युअरसेल्फ. मित्रांनो, कधी तुम्ही विचार केला आहे का की आपल्या चिंतेचं एक फार मोठं कारण काय असतं? ते म्हणजे स्वतःला स्वीकारता न येणं. आपण अनेकदा स्वतःबाबत खूप कठोर होतो. आपल्या कमतरता पाहून स्वतःला कमी लेखतो, चुका आठवून पश्चात्ताप करतो आणि स्वतःलाच प्रश्न विचारतो, मी असाच का आहे? मी कधी चांगला का होत नाही? मी कधी यशस्वी होईन का? अशा नकारात्मक विचारांमुळे मनात चिंतेची आग पेटते. पण शुन्म्यो मासुनो, झेन मास्टर, याबाबत एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतात. स्वतःला अटीशिवाय स्वीकारणं हीच खरी मुक्तता आहे. याचा अर्थ असा की स्वतःला जसं आहे तसं स्वीकारा, आपल्या गुणांसह, कमतरतांसह, चुका आणि दुर्बळ क्षणांसह. हे ऐकायला सोपं वाटतं, पण प्रत्यक्षात हे करणं खूप मोठं काम आहे. समाज आणि आपली मानसिकता आपल्यावर सतत परिपूर्ण होण्याचा दबाव टाकते. आपण स्वतःची तुलना इतरांशी करतो आणि तसंच व्हायचं आहे असं वाटतं. पण मासुनो सांगतात की हाच विचार चिंतेचं मूळ कारण आहे. जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो आणि स्वतःला स्वीकारतो तेव्हा मनातील सततची टीका आणि ताण संपतो, जो आपल्याला आतून तोडत असतो. स्वतःला स्वीकारणं म्हणजे आपल्या चुका ओळखणं पण स्वतःला शिक्षा न देणं, आपल्या कमतरता मान्य करणं पण त्यांनाच आपली ओळख न बनवणं, स्वतःकडे दया आणि करुणेने पाहणं. मासुनो मास्टर सांगतात की झेनचा मूळ उद्देश हाच आहे, स्वतःला पूर्णपणे समजून घेणं आणि स्वतःवर प्रेम करणं, जसं एखादा जिवलग मित्र स्वतःशी वागतो. जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारायला सुरुवात करता तेव्हा चिंता आपोआप कमी होते. तुम्हाला स्वतःवर विश्वास वाटू लागतो, कारण तुम्हाला माहीत असतं की तुम्ही योग्य मार्गावर आहात, जरी प्रत्येक पाऊल परिपूर्ण नसलं तरी. एक सुंदर झेन सराव आहे. एखाद्या शांत ठिकाणी बसून स्वतःशी म्हणा, मी जसा आहे तसा योग्य आहे, मी माझ्या संपूर्ण अस्तित्वाला स्वीकारतो. हा सराव रोज करा आणि पहा
कशी नकारात्मक विचारसरणी हळूहळू कमी होते आणि आत्मसन्मान आणि आत्मविश्वास वाढू लागतो. मासुनो यावरही भर देतात की स्वतःला स्वीकारल्याने मन मजबूत होतं, चिंता कमी होते, कारण जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता तेव्हा इतरांच्या मतांची किंवा अपयशांची भीती वाटत नाही. मित्रांनो, स्वतःला स्वीकारणं ही एक यात्रा आहे, अंतिम ध्येय नाही. या मार्गावर चालण्यासाठी संयम, प्रेम आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःशी प्रामाणिकपणा आवश्यक आहे. म्हणून आजपासून एक नवं वचन द्या. मी स्वतःला जसा आहे तसा स्वीकारतो, माझ्या सर्व गुणांसह आणि कमतरतांसह. मी स्वतःवर प्रेम करतो आणि चिंतेला दूर ठेवतो. अध्याय 8. उद्देशपूर्ण जीवन. लाईफ विथ पर्पज. जीवनात जर एक गोष्ट आपल्याला चिंता आणि भीतीच्या पलीकडे नेते, तर ती म्हणजे जीवनाला स्पष्ट उद्देश असणं. शुन्म्यो मासुनो सांगतात की जेव्हा जीवन उद्देशाने भरलेलं असतं तेव्हा चिंता आपोआप कमी होते. असं का होतं? कारण जेव्हा आपल्याला माहीत असतं की आपण का जगतोय, कशासाठी संघर्ष करतोय, तेव्हा लहान-सहान भीती, अपयश आणि नकारात्मक विचार आपल्याला थांबवू शकत नाहीत. आपण आपल्या ध्येयावर इतकं लक्ष केंद्रित करतो की बाहेरील नकारात्मकता मनावर परिणाम करू शकत नाही. जसे एखादा नाविक आपली होडी निर्धाराने किनाऱ्याकडे नेत असतो, तसंच उद्देश असलेलं जीवन आपल्याला न डगमगता पुढे नेत असतं. मासुनो मास्टर सांगतात की झेनची ही फार मोठी शिकवण आहे. जेव्हा जीवनाला अर्थ मिळतो तेव्हा विचार आणि ऊर्जा स्पष्ट होते आणि हीच स्पष्टता चिंता संपवते. उद्देश मोठा असो किंवा लहान, कुटुंबाच्या आनंदासाठी जगणं, समाजात सकारात्मक बदल घडवणं, आपल्या कलेने किंवा ज्ञानाने लोकांची मदत करणं किंवा स्वतःला दररोज थोडं चांगलं बनवणं. उद्देश काहीही असो, तो मनापासून असला की चिंता कमी होते. जेव्हा तुम्ही उद्देशासाठी काम करता तेव्हा प्रत्येक दिवस नव्या ऊर्जेने सुरू होतो. मन शांत राहतं, कारण तुम्हाला तुमच्या जीवनाचा अर्थ माहीत असतो आणि शांत मनात चिंतेला जागाच उरत नाही. मासुनो सांगतात, उद्देशाने जगणं म्हणजे दररोज ध्येय आठवणं, अडथळ्यांना घाबरू नका, प्राधान्यक्रम समजून निर्णय घ्या. एक छोटा सराव. स्वतःला विचारा, माझ्या जीवनाचा खरा उद्देश काय आहे? तो लिहा, त्यावर विचार करा आणि त्या दिशेने लहान पाऊलं टाका. जसं जसं तुम्ही उद्देशाच्या जवळ जाल तशी चिंता कमी होत जाईल. मित्रांनो, जेव्हा आपण जीवनात हरवतो, गोंधळतो, तेव्हा चिंता वाढते. पण जेव्हा जीवन उद्देशाने भरलेलं असतं तेव्हा आतून एक शक्ती मिळते जी आपल्याला सतत पुढे नेत राहते. म्हणून आजपासून निर्धार करूया, मी माझ्या जीवनाचा उद्देश शोधेन आणि त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन. मी चिंतेला माझ्या मार्गात येऊ देणार नाही. डोंट वरी या पुस्तकातून आपण शिकलो की चिंता ही जीवनातील सर्वात मोठ्या अडथळ्यांपैकी एक आहे. पण मासुनोजींनी हेही दाखवून दिलं की चिंतेला आपल्यावर हावी होऊ कसं द्यायचं नाही. जेव्हा आपण आपले विचार समजून घेतो, त्यांना स्वीकारतो आणि हे लक्षात ठेवतो की सगळं काही आपल्या नियंत्रणात नसतं, तेव्हा आपण चिंतेच्या जाळ्यातून बाहेर पडतो. वर्तमानात जगणं, अनुभव स्वीकारणं, दया, उद्देश आणि मनावर नियंत्रण, हे छोटे छोटे उपाय जीवनाला चिंतामुक्त बनवू शकतात. म्हणून आजपासून चिंतेला आपल्या जीवनाची कठा बनू देऊ नका. मनाला प्रशिक्षित करा, हृदयाला शांती द्या आणि जीवन आनंद आणि समाधानाने भरून टाका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या जीवनात चिंता कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे. धन्यवाद आणि लक्षात ठेवा, चिंता करू नका, कारण तुम्ही त्यापेक्षा खूप मजबूत आहात.